प्रेमानंदजी महाराज म्हणतात, उठा आणि जागे व्हा. भगवंताच्या नामाचा जप करायला लागा. जर तुम्ही आताही जागे झाले नाही तर काळाचा मार अत्यंत कठोर असतो. जेव्हा वेळ प्रवाह करते तेव्हा माणूस काहीही करण्याच्या किंवा बोलण्याचा लायकीचा राहत नाही. म्हणूनच त्या कठीण वेळेची वाट पाहू नका. आत्ताच पणावर या, माझा ऐका आणि प्रभूच्या नामात लीन व्हा. भगवंताचे नाव ह्याच आयुष्यातील सर्वात मोठा आधार आहे. महाराज सांगतात की ईश्वर कधीही बाह्य देखावा, जटा वाढवणे किंवा विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान केल्याने मिळत नाही. भगवंत कधीही कोणत्याही वेशाचे भुकेले नसतात. ते तर फक्त तुमच्या भावनेचे भुकेलेले असतात. जर प्रभूला मिळवायचे असेल तर आपले मन पूर्ण सत्याने आणि निष्पाप भावनाने श्रीहरीच्या चरणी समर्पित करावे. आपण जितक्या तीव्रतेने आणि सच्च्या मनाने भगवंताच्या नामाचा जप करू तितक्याच लवकर आपल्याला त्यांची प्राप्ती होईल. देखाव्याची भक्ती तर या संसाराला दिसते, पण खरोखर केलेले नामस्मरण थेट नारायणाच्या हृदयापर्यंत पोहोचते. परमपूज्य प्रेमानंद महाराज अगदी मनापासून आणि कळकळीने सांगतात की आता तरी जागे व्हा आणि तुम्हाला मी ओरडून आत जोडून सांगतोय, उठा, जागे व्हा आणि नामस्मरण करायला लागा. जो माणूस भगवंताचे नामस्मरण करत नाही त्याला या संसाराच्या सुखाची चटक लागते, पण शेवटी त्याच्या नशिबी फक्त आणि फक्त धोका याने धोका एवढेच मिळतात. संसाराच्या अशा भीषण भोगा खाल्ल्यानंतर शहाणे होण्यापेक्षा आणि आयुष्याची माती करून घेण्यापेक्षा शहाणपण यातच आहे की तुम्ही आत्ताच माझे ऐका, वेळ वाया घालवू नका. उठा, जागे व्हा आणि या क्षणापासून श्रीहरीच्या चरणी लीन व्हा. प्रेमानंदजी महाराज आणि संत तुकाराम महाराज त्यांच्या विचारातून हाच परम सत्य संदेश मिळतो की बाह्य देखावा आणि संसाराची खोटी दुकानदारी सोडून गर्भावस्थेच्या यातना आठवून जो जीव या क्षणी संतांच्या हाकेला हो देऊन श्रीहरीच्या चरणी पूर्णपणे शरणागत होतो आणि अखंड नामस्मरण करतो, तो भागवत प्रिय भक्त स्वतःवर या जगात सौभाग्यशाली आणि धन्य होतोच, पण ज्या कुळात आणि ज्या जातीत तो जन्माला येतो ते कुळ, त्याचे माता पिता, त्यांचे या संसारात येणे जाणे आणि अगदी त्यांच्याशी नाते जोडणारा प्रत्येक प्राणी सुद्धा या भवसागरातून पार पडला जातो. निंदा करणाऱ्यांना नेहमी प्रणाम करा, त्यांच्यामुळे आपले पाप धुवून निघतात. प्रेमानंदजी महाराज सांगतात की जर तुम्ही भगवत मार्गावर चालत असाल तर तुमच्या निंदा करणाऱ्यांना नेहमी आदराने प्रणाम करा, कारण त्या निंदकांमुळे आपले पाप धुवून निघत असतात. ते निंदक मागे आणि पुढे दोन्ही बाजूंना आपली निंदा करत राहतात, पण जेव्हा कोणी आपली निंदा करेल तेव्हा आपल्याला त्यांचा अजिबात वाईट वाटले नाही पाहिजे. मनात थोडाही राग न आणता अगदी आनंदाने त्या निंदकाचा स्वीकार करा, कारण खरा भक्त तोच आहे जो स्तुतीने हरवून जात नाही आणि निंदेने खचून जात नाही. जर भागवत मार्गावर टिकून राहायचे असेल तर निंदकांनी आपले विद्वान चिंतक म्हणून संसारात न अडकता फक्त श्रीहरीच्या भक्तीच्या मार्गावर चालत राहा. ज्याप्रमाणे एक माता आपल्या लहान बाळाचे मलमूत्र स्वच्छ साफ करते आणि त्याला स्वच्छ सुंदर बनवते, अगदी त्याचप्रमाणे हे निंदक लोक आपली वाईट निंदा आणि उणिवा स्वतःच्या तोंडाने साफ करून आपल्याला आतून पूर्णपणे निर्मळ आणि स्वच्छ पवित्र बनवते. माता जसे बाळाचे मलमूत्र साफ करताना रागवत नाही, तसेच आपल्यालाही आपल्या निंदकावर राग आला नाही पाहिजे. ते स्वतःचे नुकसान करून आपलेच मन स्वच्छ करत आहेत. म्हणूनच खऱ्या भक्ताने नेहमी शांत राहून फक्त नामस्मरण लीन राहावे. परमपूज्य प्रेमानंदजी महाराज सांगत आहेत की या नश्वर शरीरावर कधीही अतिप्रेम किंवा अति अहंकार करू नये, कारण शरीर शेवटी पंचमहाभूतांपासून बनलेला आहे आणि एका दिवसात मातीत मिसळणार आहे. आयुष्यातील एका सेकंदाचाही अजिबात भरोसा नाही. म्हणूनच श्वासाश्वासाला अखंड नामस्मरण करणे हेच आपल्या जगण्याचे खरे सार्थक आहे. एक वेळ अशी आली पाहिजे की आपले शरीर काहीही करू
पण आतून एकही नाम जप चुकला नाही पाहिजे. जो साधं प्रत्येक संकटात स्थिर राहून प्रत्येक क्षण श्रीहरीचं नाव घेतो तोच या संसारात खरे सुख अनुभवतो. म्हणूनच वेळ वाया घालवू नका. प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी फक्त नामजप करत राहा. प्रेमानंदजी महाराज आणि सर्व संत सांगतात की संपूर्ण संसारात खरा आनंद आणि सुख फक्त त्याच जीवाला मिळते जो आपल्या गुरुच्या उपदेशानुसार भगवंताच्या भजनात आणि नामस्मरणात लीन होतो. संसारातील बाकी सर्व सुखे ही क्षणभंगूर आणि खोटी आहेत. खरा साधक तोच आहे जो गुरूंची आज्ञा हेच आपले सर्वस्व मानतो आणि प्रत्येक श्वासासोबत हरीचे नाव घेतो. गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून जो भक्त भजनाच्या मार्गावर चालतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्याला परम शांती मिळते. म्हणूनच गुरुच्या उपदेशाला धरून राहा आणि अखंड भजनात मग्न व्हा. तर मित्रांनो, पूज्य प्रेमानंदजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक श्वासासोबत नामस्मरण करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा आणि तुमच्या परिवारासोबत तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. आपल्या या कृष्णप्रिया भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री राधे.